त्यांना खायचा आहे खरडा. तर आता खरडा बनवायचा आहे मला. आणि म्हणलं आज पिठलं भाकरी बनवूया. तर हे म्हणले मला भाकरी खायची आहे पण पातळ आमटी बनव. पण आता असं झालं की सकाळची थोडीशी डाळ शिल्लक आहे. मग त्याची डाळ फ्राय करायला लागणार, नाही तर वेस्ट होतं ना. आणि मग म्हटलं त्यांना म्हटलं पिठलं भाकरी बनवते तुम्हाला खायचे तर. पण आता थंड आहे तोपर्यंत भाकरी खायला मजा येते, कारण ते 12 महिने गरमी असते. त्यामुळं काय बाजरीची भाकरी आपल्याला खाता येत नाही, कारण पचतच नाही गरमीमुळं. असं तो विषय. हा बघा मी तवा लोखंडाचा मी गावाकडून घेऊन आल्या. खूप दिवस झाले मला घ्यायचा होता, पण आणायचा प्रॉब्लेम होत होता, कारण वजन होतं ना. मग काय म्हणून वजन उचलायचं, गावाकडून येताना घेईल तेवढं कमीच असतं. आणि मग फायनली मी घेऊनच आले तो तवा, कारण बहिणीच्या गाडीत यायचं होतं, त्यासाठी मग मी घेऊन आले. म्हणजे तिची गाडी होती म्हणून आला तवा, नाही तर माझा तवा काही येत नव्हता. का तर आपण काय असं होतं वजन काय काय म्हणून आणणार ना गावाकडनं. ह्या मिरच्या पण खास मी खरड्यासाठी घेऊन आले बघा गावाकडे. म्हणले खरडा बनव, म्हणजे रोज थोडा थोडा आपलं तोंडी लावाय होतोय. फोन कुठं ठेवायचं मला काही समजून झाले, कारण असंच ठेवते काय असेल ते असं. केस बघा केवढे राहिले ते गळून गळून घोड्याच्या शेपटावाने झाले ते. करे तो क्या करे असा विषय झालाय माझा. कालच होता बरं का मला करायचा खरडा, पण काल काय झालंच नाही आणि जमलंच नाही, कारण गावाकडून आलेल्या कशी साफसफाई करावी लागते थोडीशी. त्यामुळं मग काय करणार आता, म्हणलं मिरच्या सुकून जाते तर करून घेऊया. दूध वगैरे तापून ठेवलंय. आज काय दूध वाला झालं नाही बरं का. गावाकडून आल्यापासून पावटा वांगी हीच भाजी चालू आहे, आणि गावाकडे पण तीच खात होतो, कारण आता पावट्याचं सीझन आहे म्हटल्यावर काय तर रोज पावटा रोज वांगीच खायला येते. दुपार काय नुसतं डाळ भातच बनवलेला होता, आणि बटाट्याची भाजी. का तर 2 टाइम म्हणलं मग चपाती काय बनवली नव्हती बरं का दुपारी. का तर मग 2 टाइम बनवायचं म्हटलं तशीच, मग कसं आता डबा द्यायचं म्हटल्यावर आपल्याला 2 टाइम काही चपाती आपल्याला देणं होत नाही बरं का. त्यासाठी 1 टाइमच भात देते. मागते बरं का चपाती 2 टाइम, पण जमतच नाही मला. जमत नाही म्हणजे काय होतं, मुलींचा डबा वगैरे द्यायला जातो तिथं तुम्हाला माहितीच आहे, व्हिडिओद्वारे मी सांगतच असते तुम्हाला. त्यासाठी मग कसं होतं 1-2 जणांचं असलं ठीक आहे. मग जर आपल्याला जर गिरायक वाढलं किंवा अजून कोणी डबं जास्त जर 2-4 वाढले तर मग पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो ना. मग आपल्याला उरकणार नाही, मग आपली चिडचिड होते. त्यासाठी मग हे बनवले. तुला काय 2 टाइम जमणार नाही, तुला 1च टाइम चपाती कर आपली. तू कोणाला परवडलं तर घेते, नाही तर त्यांची ते बघते. तर ठीक आहे म्हणलं. म्हणजे कसं झालं, पार्लरचा बिझनेस टाकून बघितला, कपडे मशनी घेतल्या, खर्च केला, शॉप टाकून बघितलं, पण म्हणजे नाही का असं कशातच सक्सेस झालं नाही. आणि मग
हे काय म्हटलं, नाही नाही आपलं घर आपलं सांभाळा, 2-4 हजार रुपये आपले आणि 4 रुपये आपल्या खर्चासाठी आपल्याला उपयोग येतील. मुलांसाठी घरात बसून आपलं तेवढंच 4 रुपये नाही का आपलं आलं म्हणजे बरं वाटतं. आणि कसं होतं, आपल्या सिटीमध्ये राहायचं म्हटल्यावर कसं एक काम कमवून मग आपण म्हणजे खर्च पण तसाच असतोय, भाडं आलं, लाईट बिल आलं, म्हणजे हे सगळं तर हेच खर्च बघतात. पण त्यात कसं होतं, त्यातलं 2 रुपये जर आपलं शिल्लक पडलं तर मग आपल्या भविष्यासाठी कामाला येतील ना. म्हणलं ठीक आहे. आणि कसं नवऱ्याची जेव्हा आपण एन्जॉय नाही ना करू शकत, ते कष्ट करणार आणि आपण मजा करायची म्हणल्यावर कसं नाही ना होत. मग ते फक्त आपल्या गरजा भागवण्यापुरतं बास असं असते. कारण त्यांचे जेव्हा आपण आयुष्य आराम नाही ना करू शकत, मोठ्या बाळांचं भविष्य बघणार, शिक्षण बघणार, म्हणजे घरात एक लागते का वस्तू, प्रत्येक गोष्ट पाहिजे आपल्याला. तर चला आता खरडा बनवून घेते, भाजलेले आहेत मिरची. काय मम्मी कशी म्हणली, तू कशी म्हणते? तू माझं म्हणते की पहिल्यापासून मला व्हिडिओ चालू केला विसर काय तर बोलायची होती मला. त्याला सारखं पाणी द्यायचं का? काय ग्लास खरडा किती पण कोथमीर घाला सरकारी, पण त्याला काय आपल्या देशी कोथमीर सारखी काय टेस्टच नाही. जास्त आणली का काय होत्या मला, म्हणजे वापरणं होत नाही आणि मग वेस्ट होत्या, त्यासाठी मग 10 रुपयाचीच घेऊन आली. नाहीतर मोठा गड्डा होता बरं का 20 रुपयाचा, पण म्हटलं नको, घरात आणून मग वेस्ट झाल्यावर मग वाईट वाटतं ना. मग त्यात कसं पाणी मारते ती लोक, त्यामुळे मग अशी बघा मग लगेच सारखी त्याला कुठंपर्यंत निवडायची ना. मग कसं उकळात कुठला नाही इतका छान टेस्ट लागतो बासच. पण कसं आहे आता माझ्याकडे काय उकळ आहे, पण ठोंबा एवढा असा म्हणजे जाड नाही, त्यासाठी मग पहिल्यांदा काय केलं मी, मिरच्या भाजल्या, त्यानंतर तेल टाकलं, त्यानंतर लसूण टाकून घेतला, लसूण थोडासा परतला आणि आता बघा कोथिंबीर टाकून घ्यायची. असं बघा, तुम्हाला माहिती आहे का आपल्या खरड्याची रेसिपी एकदम साधी सोपी झाली का आपलं तयार. आता फक्त ठेचून घ्यायचा. आता बघूया मिक्सर मध्ये ठेचायचं, नाही तर मग खलबत्यात कसं हो का एवढं ठोंबा आहे, आता एवढ्या ठोंब्याला कसा ठेचायचा, उरकत नाही ना मग. तर चला ठेचल्यानंतर तुम्हाला दाखवते नक्कीच. तरी पण ट्राय करून बघते ह्यात ठेचा येतोय का. जमत नाही एवढ्या ठोंब्याला, काय जमणार आहे. आता फक्त आपल्याला ठेचून घ्यायचा आणि नमक टाकायचं, मग आपला खरडा तयार. बघा थंड झालेले आहेत. तर आता बघा हे मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले, ह्यात थोडंसं आता मी नमक टाकून घेते, मिक्सरला फिरवून घेते. थोडंसं नमक टाकून घेते चवीनुसार. आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. बघा मिक्सरला फिरवून अजून झालेलं नाही, त्यासाठी बघा असा हलवावं लागतं.
नाहीतर हे आपल्या मिरच्या बारीक नाहीच होणार. कोथिंबीर टाकलेली आहे ना ह्याच्यामध्ये, त्यासाठी असं थोडंसं हलवूनच बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर ह्यात थोडंसं आपण तेल टाकून घेणार आहे. बघा अजून बारीक झालेलं नाही. आपला ठेचा असा तयार झालेला आहे.